आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत. या पत्रानुसार आता जिल्हा स्तरावर विषय समित्या स्थापन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक विषयासाठी अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. पण या विषय समित्यांमध्ये कोणत्या विषयांचा समावेश आहे? या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कोणाला सहभागी करून घेतलं जाणार आहे? या समित्यांचे नेमके काय काम असणार आहे? शिक्षकांना याचा प्रत्यक्ष काय फायदा होणार आहे? आणि गुणवत्ता वाढ, टीचिंग लर्निंग मटेरियल्स, व्हिडिओची निर्मिती, करिअर गायडन्स यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमामध्ये शिक्षकाची भूमिका काय असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या पत्रातील प्रत्येक मुद्दा हा राज्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही मुख्याध्यापक, विषयाचे शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर चला मग आज आपण शिक्षण संचालनालयाच्या या महत्त्वाच्या पत्रातील प्रत्येक मुद्दा अगदी साध्या सोप्या भाषेत जाणून घेऊया. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पाठविण्यात आलेलं आहे. पत्राचा विषय आहे जिल्हा स्तरावर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विषय समित्या स्थापन करून त्याचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे. आणि या अनुषंगाने माननीय आयुक्त शिक्षण यांनी दिनांक 8 जुलै 2026 रोजी समक्ष दिलेल्या सूचना हे संदर्भांकित पत्र आहे. आता आपण हे पत्र जाणून घेऊया. जिल्हा स्तरावर विविध विषय शिक्षकांच्या विषय समित्या स्थापन केलेल्या आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये विषय समित्या स्थापन केलेल्या नसतील तर त्या तात्काळ स्थापन कराव्या. विषय समित्यांमध्ये कृतिशील व समर्पितपणे काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश असावा. विषय समित्यांमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम घेण्यात यावेत. तसेच चाचणीद्वारे इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन स्तर निश्चित करून घ्यावा. विषयनिहाय स्थापन करण्यात आलेल्या विषय समितीचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यामध्ये आपण स्वतः, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभागात काम करणारे शिक्षण विस्तार अधिकारी हे सुद्धा असावेत. खालीलप्रमाणे किमान विषय समित्या स्थापन असाव्यात. माध्यमिक स्तर इयत्ता 6वी ते 10वी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल. उच्च माध्यमिक स्तराचे विषय जाणून घेऊया. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इतिहास, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन. गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, टीचिंग लर्निंग मटेरियल्स, व्हिडिओज निर्मिती, करिअर गायडन्स याबाबत विषय समित्यांच्या सदस्यांशी माननीय आयुक्त शिक्षण यूट्यूब चॅनलद्वारे संवाद साधणार आहेत. राज्यस्तरीय व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन केला जाईल. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विषयाचे उत्कृष्ट, निवडक व नवोपक्रमशील 5 विषय शिक्षकांचा समावेश करण्यात यावा. फरक सर्वेक्षणानुसार इयत्ता 6वी, इयत्ता 9वीची गुणवत्ता ही इयत्ता 3रीचे तुलनेत कमी होत असल्याचे दिसून येते. यास्तव इयत्ता 6वी ते इयत्ता 12वीच्या गुणवत्ता वाढीसाठी विषय समित्यांनी प्रयत्न करावे. विषयनिहाय स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 15/7/2026 हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. या पत्राच्या माध्यमातून शिक्षकांना महत्त्वाची अशी माहिती नक्कीच मिळालेली असेल. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.